जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,868 वरती। 23,868 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि पुन्हा एक लेवल आजच्या दिवशी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली। म्हणजे मार्केटमध्ये जो मोमेंटम असतो, हा शब्द मी सारखा म्हणतोय बघा की मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे, आपलं मार्केट कंटिन्युअसली वरतीच जाते। तर तो मोमेंटम तुम्हाला या कॅन्डलस्टिकवरून या ठिकाणी लक्षात आलेला असेल। या 3 दिवसाच्या बनणारे कॅन्डल, प्रिव्हियस कॅन्डलचा लो या ठिकाणी ब्रेक होत नाही, हाय ब्रेक होत चाललेलं आहे। हे जे स्ट्रक्चर आहे हे बुलिश स्ट्रक्चर असतं, याला आपण बुलिश स्ट्रक्चर असं म्हणत असतो। आणि आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास पण करत असतो बघा, त्यामध्ये याचं एक नाव पण असतं। आता ते नाव तुम्ही काय करायचं आहे, कॉमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं। सर्वांनी जे पण व्हिडिओ बघतील कॉमेंट बॉक्समध्ये मला हे टाकायचं की कॅन्डलस्टिकचं नाव काय, या 3 कॅन्डल जे असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, ठीक आहे। तर हा मोमेंटम तुम्हाला इथे लक्षात आलेला असेल। मार्केट कंटिन्युअसली वरती जातं आहे, आपल्या प्रिव्हियस डेचे हाय ब्रेक करत जातं आहे मार्केट आणि प्रत्येक दिवसाला ऑल टाईम हाय बनवतं आहे, आपला एक नवीन हाय निफ्टी या ठिकाणी बनवते। आता इंडेक्स कसा वरती जातो खूप वेळेला एक्सप्लेन झालं आहे, म्हणजे प्रत्येक दिवसालाच मी ते एक्सप्लेन करत असतो की आपला इंडेक्स आहे कसा वरती जात असतो। त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक जे असतात ते वरती गेलं तर आपले इंडेक्स वरती जात असतो। त्यामध्ये पण ज्या स्टॉकचं सर्वात जास्त वेटेज असतं, ठीक आहे ना, जसं आपल्या निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त वेटेज कोणाचं, HDFC बँकेचं। आजच्या दिवशी खाली होती पण बॉटमपासून चांगली रिकव्हरी नंतर झाली। त्यानंतर रिलायन्स, सर्वात जास्त सपोर्ट जो होता आजच्या दिवशी रिलायन्स या स्टॉकचा होता, जवळजवळ 3.5% अप होता हा स्टॉक, ठीक आहे ना। आणि सर्वात जास्त पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं, पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन, तर सर्वात जास्त पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन हे रिलायन्स या स्टॉकचं होतं आज निफ्टीसाठी। त्यानंतर ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, हे जे बँकिंग सेक्टर होतं हे स्ट्रॉंग आहे मित्रांनो। बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग आहे मित्रांनो, लक्षात घ्या। हे बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळे निफ्टी 50 इंडेक्स पण वरती जातो आहे। आता तुम्ही म्हणाल बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग आहे पण निफ्टी 50 कशी वरती गेली, यामध्ये तर 50 स्टॉक असतात, पण हेवी वेटेज स्टॉक जसं रिलायन्स वेटेज जास्त, HDFC बँक वेटेज जास्त, ICICI बँक वेटेज जास्त। HDFC बँकेचं 12% वेटेज, रिलायन्सचं 10% वेटेज, अजून पण ICICI बँक आहे समजा तिचं 9% वेटेज। असे महत्त्वाचे जे स्टॉक आहेत ना त्यांचं वेटेज निफ्टी 50मध्ये जास्त आहे। मग एखादा स्टॉक असू द्या दुसरा, त्याचं वेटेज 2% फक्त निफ्टी 50 इंडेक्समध्ये आणि तो जातोय 10% वरती, इंडेक्स वरती जाणार नाही, इंडेक्स वरती जाणार नाही। याचं पण पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन असणार या 2% वाल्याचं पण सर्वात जास्त वेटेज ज्या स्टॉकचं इंडेक्समध्ये जास्त असतं तर इंडेक्स नक्की वरती जातो, लक्षात घ्या वेटेजनुसार। तर आजच्या दिवशी रिलायन्सचा चांगला सपोर्ट होता, बँकिंग सेक्टर आहे त्याचा पण चांगला सपोर्ट आहे मार्केटसाठी, त्यामुळे मार्केट आपल्याला कंटिन्युअसली वरती जाताना दिसतंय। त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला की कोणाचं ऐकू नका, समोर काय दिसतं त्यावरती विश्वास ठेवत चला। बहुतेक जण काय करतात ना, अगोदरच मनामध्ये निर्णय घेऊन टाकतात की मार्केट खाली जाणार आजच्या दिवशी। हे बघा, आपण म्हटलो म्हणजे आपण जर मनात विचार केला, मी म्हटलो की माझ्या मनात येतं आहे की मार्केट आजच्या दिवशी खाली जाणार, असं म्हणून चालेल का? नाही, जे स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार होतं आहे त्यानुसार आपल्याला काम करावं लागेल। हे स्ट्रक्चर मार्केटमध्ये बुलिश आहे, मला बुलिश स्ट्रक्चर दिसतं आहे, मी निगेटिव्ह विचार कशाला करणार, मार्केट वरतीच जाणार हा विचार माझ्या मनामध्ये असेल, मग त्यामध्ये काही लेवल असतात, त्या लेवलला मी फॉलो करणार, त्या लेवलला फॉलो करत मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। अंदाजे काम होत नसतं मार्केटमध्ये, रँडम काम आपण करू शकत नाही। कोणत्याही ठिकाणी एंट्री घ्यायची, कोणत्याही जागेवरती मला वाटेल त्या ठिकाणी एंट्री घेऊन टाकायची, त्याला अर्थ नसतो मित्रांनो, ठीक आहे ना। त्यामुळे काही लॉजिक असलं पाहिजे तुमच्या ट्रेडमध्ये पण, ज्या ठिकाणी बनवायचा ट्रेड त्या ठिकाणीच तुम्ही बनवला पाहिजे। ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर जाऊ नका। स्टॉकमध्ये पण आपण सेम गोष्टींना फॉलो करतो, मार्केटचा ट्रेंड बघतो, मार्केटमध्ये महत्त्वाचे सपोर्ट असतात, रेजिस्टन्स असतात, ते बघत असतो, त्यानुसार काम करतो। योग्य लेवलला स्टॉक आपल्याला दिसत असेल तरच आपण त्यामध्ये एंट्री घेणार, नाही तर घेणार नाही। अंदाजे कोणत्याही जागेवरती एखादी बुलिश कॅन्डल दिसली आपण एंट्री घेणार नाही। या गोष्टी आपण स्टॉकमध्ये पण फॉलो करायच्या असतात। हा तर एक इंडेक्स आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स असतात, पण जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये काम करतात ना त्या ठिकाणी पण अशीच गोष्ट असते, टेक्निकलला तुम्ही फॉलो करायचं असतं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर खूप छान आहे। इथे आपण कालच्या दिवशी पण म्हटलो होतो, कालच्या दिवशी पण आपण ही लेवल बघितली होती, ह्या लेवलचा ब्रेकआउट मार्केटने दिला होता। आज थोडं मार्केट खाली आलं, सकाळी रिटेस्ट केलं आणि त्या ठिकाणी बाईंग येत गेली पूर्ण। मग निफ्टी या ठिकाणी आपल्याला वरती जाताना दिसली। हे स्ट्रक्चर बघा किती छान आहे, कॅन्डल आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करत नाही प्रत्येक दिवसाला, ती आपले
कॅन्डल आपल्या हायला ब्रेक करत चाललेली, म्हणजे काय, हे बुलिश स्ट्रक्चर असतं मार्केटमध्ये. ही छान प्राइजेक्शन आपल्याला इथे आता चार्टवरती दिसते. मग इंट्राडेमध्ये आता ट्रेंड कसा राहू शकतो उद्याच्या दिवशी, कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स असणार, ते आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर सकाळच्या वेळेला आपलं मार्केट जवळजवळ फ्लॅटच ओपन झालेलं होतं. ओपनिंग जर म्हटली तर जवळजवळ फ्लॅटच होती. मार्केटसाठी एक रेजिस्टन्स होता 23,754. 23,754 ही लेवल मार्केटसाठी होती एक रेजिस्टन्स. आणि आपण म्हटलो होतो मार्केटसाठी एक छोटा सपोर्ट कोणता, 23,700 ही लेवल मार्केटसाठी काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे. मार्केटने हा सपोर्ट तर ब्रेक केला, त्याच्यानंतर पुन्हा एक सपोर्ट होता 23,667. बरोबर, तिथपर्यंत मार्केट येऊन गेलेलं होतं, आलेलं पण होतं. इथे मार्केटने पूर्ण सपोर्ट घेतलेला होता. मग आपल्याला समजलं की मार्केटमध्ये इथे काय होऊ शकतं, जवळजवळ 86 पॉईंटची रेंज बनवू शकते. आपण सकाळी लाईव्हवरती म्हटलं होतं बघा की 86 पॉईंटची मार्केटमध्ये इथे रेंज बनते. त्या रेंजमध्ये मार्केट काय होऊ शकतं, साईडवेज होऊ शकतं. हा एक झोन आपण इथे म्हटलं होतं की याच्यामध्ये मार्केट साईडवेज होऊ शकतं. मार्केटसाठी हा एक रेजिस्टन्स असणार, हा एक सपोर्ट असणार. मार्केट याच्यामध्ये साईडवेज होऊ शकतं असं आपण म्हटलं होतं. त्यानंतर बघा मार्केटने ते वेळ पण घालवला. त्यानंतर मार्केट वरती पण गेलं होतं, पण इथेच रेजिस्टन्स घेतला होता. कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पहिले पण रिजेक्शन आलेलं होतं, ह्या ठिकाणी मार्केट खाली आलं, इथून थोडं वरती गेलं, पुन्हा रिजेक्शन आलं. नंतर ह्या ठिकाणी मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला होता. हा रेजिस्टन्स जो होता ना, जिथे मार्केटमध्ये रिजेक्शन यायचं, तो रेजिस्टन्स मार्केटने ते ब्रेक करून टाकलेला होता आणि एक छान प्राइजेक्शन बनवत मार्केट इथून वरती गेलेलं होतं पुन्हा. ठीक आहे ना, कंटिन्युअसली वरती जाताना दिसलं आपल्याला मार्केट. मार्केटचं कसं स्ट्रक्चर बनतंय, केव्हा खाली येऊ शकतं, हे तुम्हाला प्राइजेक्शनवरून ओळखायचं आहे. प्रत्येक वेळेला शार्प सेलिंग येते या लेवलपासून. मार्केट पुन्हा जर त्या लेवलवरती जात असेल, सेलिंग प्रेशर कमी होत असेल, तर आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं इथून आता ब्रेकआउट देऊ शकतं. नाहीतर सेलिंग यायची असती तर मार्केट कंटिन्युअसली इथं खाली आलं असतं. 23,667 पर्यंत मार्केट आलेलं असतं, पण मार्केटने ते पुन्हा ब्रेकआउट दिला आणि ह्या रेजिस्टन्सच्या वरती थांबलं पण. आणि इथून नंतर बघा मार्केट कंटिन्युअसली आपल्याला वरती जाताना दिसलं बघा. कंटिन्युअसली मार्केट वरती गेलेलं होतं, एक मस्त प्राइजेक्शन बनवत मार्केट वरती गेलेलं होतं. ठीक आहे, मार्केटचा ट्रेंड आपण ओळखायचा आहे. मार्केट केव्हा रेंजच्या बाहेर पडतंय, मार्केट केव्हा रेंजच्या बाहेर पडू शकतं, कुठे सपोर्ट घेऊ शकतं, कुठे रेजिस्टन्स घेऊ शकतं, कोणत्या दोन लेवलच्या दरम्यान ते रेंज बाउंड होऊ शकतं, साईडवेज होऊ शकतं, हे ओळखायचं आहे. या गोष्टी तुम्ही चार्टवरती जर ओळखल्या तर तुमची ॲक्युरेसी वाढते. शेवटी लॉस ठरलेला असतो मार्केटमध्ये, लॉस ठरलेला असतो, पण तो लॉस जास्त घ्यायचाच नसतो कधी. छोटे लॉस घ्यायचे असतात आणि प्रॉफिटला ट्रेल करायचं असतं. जसं ट्रेंडिंग मार्केट असताना त्याच्यामध्ये आपण प्रॉफिटला ट्रेल करू शकतो. त्यानंतर मार्केटने मग पुन्हा एक हाय बनवला आहे नवीन. तो हाय कितीचा आहे ते पण आपण बघूया. निफ्टीचा नवीन ऑल टाईम हाय जर आपण बघितला 23,890 जवळजवळ, 23,890, 23,890. 24,000 जाण्यासाठी मार्केटला किती पॉईंट बाकी येते, 110 पॉईंट बाकी फक्त. ते एखाद्या वेळेला 1-2 दिवसामध्ये जाऊ पण शकतं. जसं हा मोमेंटम कंटिन्यू आहे ना मार्केटमध्ये, जाऊ पण शकतं त्या लेवलला. तिथून रिजेक्शन येण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. का म्हणतो मी असू शकतात, कारण की ह्या ज्या सायकोलॉजिकल लेवल असतात ना, त्या लेवलपासून मार्केटमध्ये थोडं रिजेक्शन येत असतं. सायकोलॉजिकल लेवलपासून काही वेळेला एकाच फ्लोमध्ये ते ब्रेक पण करू शकतं. तिथे असणारे कॉल राईट रे जे मार्केटमध्ये मंदी करत असतात, कॉल राईट करून ते मार्केटमध्ये मंदी करत असतात, त्यांनी आपल्या पोझिशन जर स्क्वेअर अप करायला सुरुवात केली तर मार्केट पुन्हा 24,000ला क्रॉस करून पण वरती जाऊ शकतं. तर या गोष्टी बघायच्या आहे, लॉजिक लावून काम करायचं असतं आपण. मग उद्यासाठी मार्केटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असू शकतात, मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं. बघूया हा मोमेंटम कंटिन्यू होतं का. 3 दिवस मार्केटने कंटिन्युअसली रॅली दिली, लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर जे असताना लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की 3 दिवस झाले मार्केटने कंटिन्युअसली रॅली दिली. म्हणजे डेलीची कॅन्डल आपण जी बघतोय ना, अशा पद्धतीची बनत चालली, अशा पद्धतीची 3 कॅन्डल बुलिश बनलेल्या अशा पद्धतीच्या. आता या ठिकाणी काय होऊ शकतं, थोडं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग नावाची पण गोष्ट असते, प्रॉफिट बुकिंग. इथं मार्केटमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं. म्हणजे मार्केट एखादा दिवस खाली पण दिसू शकतं आपल्याला. असं नाही की प्रत्येक दिवसालाच ते आपल्याला ग्रीन कॅन्डल दाखवेल. एखाद्या दिवशी प्रॉफिट बुकिंग येणार मार्केटमध्ये, मार्केट थोडं खाली पण येणार. मग असं नाही समजायचं की एक दिवस आपलं 200 पॉईंटने मार्केट खाली आलं म्हणजे आपलं मार्केट वीक झालं, असं नाही. मार्केट आपलं बुलिशच. जोपर्यंत त्याचं स्ट्रक्चर ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश. ही काय असते, शॉर्ट टर्मसाठी आलेली विकनेस. मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येणार, थोडं खाली येणार, पुन्हा ते
पुन्हा त्याच्यामध्ये डीपमध्ये बाईंग येत असते. असंच असतं मार्केटचं स्ट्रक्चर. समजलं. आता हे 3 दिवस मार्केटवरती गेलेलं आहे, एखाद दिवस इथे प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. संभावना फक्त हे आपण संभावना जोडतोय, बनायला उद्या पण इथे ग्रीन कॅन्डल अशी बनू शकते, डायरेक्ट 24,000च्या वरती होऊ शकतं असं पण स्ट्रक्चर. समजतंय ना. मार्केटसाठी हर्डल कोणता असणार मग? 23,890ची लेवल आजचा हाय, हा मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स 23,890. या रेजिस्टन्सला ब्रेक करून जर मार्केटवरती गेलं, पुन्हा थांबलं त्याच्यावरती, तर 24,000च्या लेवल उद्या पण आपल्याला बघायला मिळू शकतात मार्केटमध्ये. ह्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं. फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप पण ओपन होत असेल, काही वेळेला गॅपअप मिळतो 80-100 पॉईंटचा. गॅपअप झालं ओपन, सुरुवातीला काही वेळेला येतं मार्केट खाली डीप मारतं, सपोर्ट घेतं आणि पुन्हा कंटिन्युएशन होत असतं. अशा पद्धतीची प्राइजेक्शन पण या ठिकाणी होत असते. किंवा मार्केट कंटिन्युअसली गॅपअप ओपन होतं आणि वरती जात असतं. अशा पद्धतीने पण दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी बनत असतात. किंवा फ्लॅट ओपन होतं आहे, समजा मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं, या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट पण दिला, काही वेळेला हा ब्रेकआउट पण फेल होत असतो. मार्केट फ्लॅट ओपन होणार, वरती जातं, थोडं वरती जातं, पुन्हा तिथून ते खाली येत असतं. म्हणजे हा ब्रेकआउट पण या ठिकाणी फेल होत असतो. त्यासाठी ह्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट थांबायला पाहिजे, सस्टेन व्हायला पाहिजे. इथे सस्टेन जर झालं इथून तर कंटिन्युएशन होऊ शकतं त्याचं, 24,000पर्यंत जाऊ शकतं मार्केट. खाली एक सपोर्ट आहे 23,850चा, हा मार्केटसाठी इंट्राडेसाठी काय असणार आहे? सपोर्ट असणार आहे. 23,850ची लेवल ही मार्केटसाठी सपोर्ट असेल. जसं मी म्हणतो ना की सुरुवातीला मार्केट काय करतं, एक निगेटिव्ह कॅन्डल बनवतं, पण तीच कॅन्डल जे असते ना, एक महत्त्वाच्या लेवलला सपोर्ट घेत असते. बहुतेक वेळेला होतं असं, मी दाखवून पण देत असतो तुम्हाला. ही लेवल असणार ती 23,850, हा पहिला सपोर्ट असणार आहे. त्यानंतर 23,791 हा मार्केटसाठी असणार दुसरा सपोर्ट. त्यानंतर 23,754 हा असणार मार्केटसाठी तिसरा सपोर्ट. आणि 23,700 हा मार्केटसाठी असणार चौथा सपोर्ट. हे टप्प्याटप्प्यांमध्ये का आपल्यासाठी सपोर्ट बनत जाणार आहे. मग त्यानुसार आपण मार्केटचा ट्रेंड बघितला पाहिजे. आपण काय करतो, लेवलला फॉलो करत जातो की त्या लेवलवरती मार्केट येतं आहे, ते सपोर्ट घेतं आहे का, की छोटासा बाउन्स घेऊन त्या सपोर्टला ब्रेक करतं आहे. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं असतं. ते इथं फ्लॅट ओपन झालं समजा, आता इथे एक खाली येतं आहे का, हे सपोर्टला ब्रेक करून खाली येतं आहे का, की इथेच पुन्हा शॅडो बनून जाते कॅन्डलला आणि ते रिव्हर्स होऊन जातं अशा पद्धतीने. किंवा काही वेळेला असं होतं, फ्लॅट ओपन झालं मार्केट, येतं खाली, इथं रिटेस्ट करतं ह्या लेवलला, म्हणजे हा सपोर्ट जो असतो नंतर बनतो रेजिस्टन्स, ते पुन्हा खाली येतं. जसं हा सपोर्ट आहे, इथं बाउन्स घेतं, पुन्हा खाली येतं, पुन्हा सपोर्ट आहे, बाउन्स घेतं, खाली येतं. अशा पद्धतीची निगेटिव्ह प्राइजेक्शन मार्केटमध्ये बनत जाते. मग हा ट्रेंड जो असतो ना आपला डाऊन ट्रेंड, याला आपण म्हणतो डाऊन ट्रेंड, की मार्केटचं स्ट्रक्चर आता इंट्राडेसाठी 5 मिनिटांमध्ये इथे वीक आहे. हे स्ट्रक्चर बघूनच आपण काम करायचं असतं. मार्केट कसं जातं आहे, बहुतेक जण आता जे व्हिडिओ बघताय त्यांना पण माहिती आहे की लाईव्हमध्ये अनेक व्यक्ती अशा असतात की मार्केट वरती जातं, अपोजिट साईडच्या पोझिशन त्यांनी बनवलेल्या असतात. मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंडची पोझिशन बनवली म्हणजे मार्केट वरती जातं आहे. बहुतेक जण करतात ऑप्शन ट्रेडिंग, सांगूनसुद्धा ऐकत नाही, ते करतातच. मार्केट वरती जातं आहे, इथे तुम्ही कॉल साईडला जायला पाहिजे, त्यांनी पुट बाय केलेला असतो, पुट बाय करून ठेवतात. ते ऑपोजिट जातात मार्केटचे आणि लॉस सहन करतात. बरोबर आहे. एखाद्या दिवशी असं पण होत असतं की मार्केट खाली येत असतं, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह असतो, डाऊन ट्रेंडमध्ये येत असतं मार्केट, मग त्यांनी या ठिकाणी पुट बाय करायला पाहिजे. ते पुट बाय करत नाही, त्यांनी कॉल बाय केलेला असतो. नेहमी मार्केटच्या अपोजिट साईडला जाणं हे त्यांचं काम. त्यामुळे काय होतं, त्यांना लॉस होत असतो, त्यांना लॉस होत असतो नेहमी. काही गोष्टी असतात त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्हाला चार्टवरती करायचं आहे, त्यानुसार एंट्री घ्यायची असते. रँडम एंट्री घेऊन फायदा नाही मित्रांनो. एक दिवस तुमचं प्रॉफिट बनेल की तुम्ही एंट्री घेतली, प्रॉफिट बनलं तुमचं, पण प्रत्येक दिवसाला तसं होणार पण नाही. एक दिवसाला मोठं प्रॉफिट बनेल तुमचं, पुढच्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही डबल लॉस करतात. लॉसेसचं प्रमाण तुमचं मार्केटमध्ये वाढत असतं. तसं करायचंच नाही, त्या गोष्टी करायच्याच नाही. नंबर ऑफ ट्रेड्स महत्त्वाचे नसतात, कारण की आजकाल लोकांना व्यसन लागलेलं आहे ऑप्शन ट्रेडिंगचं. त्यांना काय, फक्त सकाळी आले की ट्रेड घ्यायचा बस, बाकी काही नाही. मग तो कोणत्याही साईडला घेऊन टाकायचं. नंबर ऑफ ट्रेड महत्त्वाचे नसतात. आपले 22 ट्रेडिंग सेशन असतात ना, आपले असतात 22 ट्रेडिंग सेशन. दररोज ट्रेड घेण्याची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट दिसतंय, भले मग ते 5-7 दिवस दिसू द्या, तिथे एंट्री घ्या, पैसा थोडा बनेल. माझ्या याच्यानुसार तर ऑप्शन ट्रेडिंग करायलाच नाही पाहिजे, पण करायचं असेल तर ज्या ठिकाणी परफेक्ट एंट्री बनते त्या ठिकाणी.
22 ट्रेडिंग सेशनमध्ये 5-7 मिळाले, खूप झाले. पण डेली करण्याच्या नादामध्ये तुम्ही काय करतात, नाही मला आजच 5,000 10,000 रुपये प्रॉफिट झालं पाहिजे, एकाच दिवसात झालं पाहिजे. त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येत असतात आणि त्यामुळे तुम्ही लॉस करून घेतात. समजलं? जसं इक्विटीमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करतो ना, इंट्राडे नाही, स्विंग ट्रेडिंग. एखाद्या स्टॉकला बाय केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे, त्याला रिटर्न चांगले मिळाले पाहिजे. एखाद्या स्टॉकने तुम्हाला 10% रिटर्न दिले एका दिवसात, बुक केलं पाहिजे. किंवा तुम्हाला माहिती मी ट्रेंड कॅच करू शकतो, 10% काय तुम्ही 20% महिन्याभरात मिळवू शकतात. काही वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये असतात काही स्टॉक असे, जे स्टॉक मोमेंटममध्ये असताना ते एकाच दिवसाला 15% रिटर्न देतात एकाच दिवसाला. मग तुम्ही सारखं तिथं बाईंग सेलिंग करणार का दिवसभरामध्ये? नाही, त्याला होल्ड करणार आहे. ते एका स्टॉकला तुम्ही 10 दिवसांसाठी होल्ड करू शकतात, 15 दिवसांसाठी होल्ड करू शकतात. कालावधी मोठा ठेवतात, नंबर ऑफ ट्रेड तुमचे जास्त नसतात, पण प्रॉफिट चांगलं बनतं. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना नंबर ऑफ ट्रेड जे असतात ना, ते महत्त्वाचे नाहीच आहे, पण लोकांना ते समजत नाही आहे. तर ह्या गोष्टी बघून मार्केटमध्ये काम करत चालायचं. आणि जेव्हा पण तुम्ही काम करणार मार्केटमध्ये, स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनात कधी स्टॉपलॉस पकडू नका. ठीक आहे. मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो, हा शब्द मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की मार्केट सुप्रीम आहे, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. अचानक मार्केटमध्ये मोठी सेलिंग येऊ शकते, तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि तुम्हाला ते नुकसान जास्त होऊ द्यायचं नसेल तर स्टॉपलॉस ऑर्डर तुम्ही सिस्टममध्ये लावलीच पाहिजे. मनात स्टॉपलॉस पकडून कधी काम करत जाऊ नका. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.